नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवर. लक्ष द्या, आजचा जो टॉपिक आहे ना, मूलभूत क्रिया, ज्याला आपण काय म्हणतो माहितीये, बॉडमास. बॉडमास काय सर बॉडमास? ज्याला मराठीमध्ये बघा, ज्याला मराठीमध्ये पदावली म्हणतात. काय म्हणतात? पदावली. बघा आता यामध्ये जे आहे पदावली, पदावली ज्याला इंग्रजीत म्हणतात सिम्प्लिफिकेशन, बरोबर. त्यानंतर त्याला अजून बरेच शब्द काय, बॉडमास. कधी असतो याचा वापर? तर लक्ष द्या, एकापेक्षा, समजा आता मला सांगा 5 अधिक 2 तुम्ही म्हणणार 7. मी जर म्हणलं बाळांनो 5 गुणिले 2 तुम्ही म्हणणार 10. मी जर म्हणलं 5 वजा 2 तुम्ही म्हणणार 3. मी जर म्हणलं 5 भागिले 5 तुम्ही म्हणणार 1. तुमच्या डोक्यात काहीच कन्फ्युजन नाहीये, कारण चिन्ह किती आहे? एकच आहे. मग काय सर? चिन्ह म्हणजे एकापेक्षा जास्त चिन्ह आले की पदावली तयार होते. एकापेक्षा जास्त चिन्ह आले की काय तयार होते? पदावली तयार होते. म्हणजे कसं की जर मी आता इथे प्रश्न लिहिला, काय लिहिला? प्रश्न पहिला, समजा इथं मी असं लिहिलं 10 + 2 गुणिले 2 भागिले 2, बरोबर आहे. मग एकापेक्षा जास्त चिन्ह सोबत आले की तो सोडवायचा क्रम फॉलो करायचा, म्हणजेच काय असतं? पदावली असतं. काय असतं? पदावली. मग तो क्रम कसा फॉलो करायचा? बघा, ज्याला म्हणतात बॉडमास, ज्याला इंग्रजीत मराठीत म्हणतात कण, चे, भा, गु, बे, व. क म्हणजे काय? तर क म्हणजे असतो कंस. त्यानंतर चे म्हणजे काय? चा, ची, चे नावाचा शब्द. भा म्हणजे काय? भागाकार, याला म्हणतात गुणाकार, याला म्हणतात बेरीज, याला म्हणतात वजाबाकी. ओके. क ब्रॅकेट कंस, चा, ची, चे, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि काय? वजाबाकी. कंस म्हणजे पहिला असतो रेघी, दुसरा असतो बांगडी, तिसरा असतो महिरपी आणि चौथा असतो मोठा कंस, बरोबर. मोठा कंस दिसायला असा, महिरपी कंस दिसायला असा, बांगडी कंस दिसायला असा आणि रेघी कंस म्हणजे फक्त रेष असते. काय असते? रेष. करेक्ट आहे. हे लक्षातच ठेवायचंय. कंचे भागू बेव म्हणजे हे कधी वापरायचं? नोट. एकापेक्षा जास्त चिन्ह आल्यास नेहमी, एकापेक्षा जास्त चिन्ह आल्यास नेहमी बॉडमासचा प्रयोग करायचा आहे. मग काय अर्थ याचा बघा. प्रश्न पहिला आता 10 + 2. इथं आता चिन्ह कोणकोणते आहेत? बेरीज आहे, गुणाकार आहे आणि भागाकार आहे. बेरीज, गुणाकार आणि भागाकारात कोण आधी सोडवायचं आहे? कंचे भागू बेव. तर आधी आपल्याला भागाकार सोडवायचा आहे. मग दोनाला जर दोनाने भागलं उत्तर येणार 1. म्हणजे हा जर प्रश्न आपल्याला सोडवायचा तर 10 + 2 गुणिले 1. भागाकार झाला. आता काय? गुणाकार. दोनाला 1 न गुणलं 2 म्हणजे 10 + 2 येणार उत्तर 12. येणार उत्तर 12. म्हणजेच नियम काय? कंचे भागू बेव, कंस चाचीचे, भागाकार, गुणाकार, बेरीज आणि काय? वजाबाकी.
क्लिअर आहे? चलायचे पुढे. बघा आता उदाहरण आपण सोडवूया. काय पहिलं उदाहरण बघा, इथं चिन्ह कोणतं आता? भागाकार आहे, गुणाकार आहे, वजा आहे, बेरीज आहे. नियम लिहा. कंचे भागुबेव असं चालायचं. बाण बघा, ऊपर से नीचे. कंस, कंस आहे का? नाही. चाचीचे शब्द आहे का? नाही. भागाकार शब्द आहे का? आहे. 10/5 यानं उत्तर 2 गुणिले 4 वजा 10 प्लस 15. भागाकार झाला. आता काय? गुणाकार. 2 आणि 4 चा गुणाकार 2 चौक 8 -10 प्लस 15. करेक्ट आहे. मग नियम काय? आता इथं जे बरेच पोरं काय करते, बेरीज वजाबाकी आलं की रॅन्डमली सोडवून टाकतात, पण तसं करायचं नाही. बेरीज वजाबाकी आली की सारख्या चिन्हांची बेरीज. सारखे चिन्ह कुणाचे आहेत? सारखे चिन्ह आहे 8 आणि 15 चे. यांची बेरीज करा. किती येणार? 23 - 10. बरोबर आहे. मग 23 मधून 10 गेलेत किती? 13. म्हणजे येणार उत्तर 13. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चलायचं पुढे. चलिए नेक्स्ट. काय म्हणणं आहे बाबा? 7 गुणिले 8 4 गुणिले 9. आता इथे काय झालं? एकाच वेळी 3 गुणाकार आलेत. एकाच वेळी 3 गुणाकार आलेत. मग अशा वेळी काय करायचं माहिती तुम्हाला? अशा वेळी कोणताही गुणाकार आधी सोडवावा. कोणताही गुणाकार आधी सोडवावा. मग सोडवा. 7 8 56 प्लस 4 9 36 प्लस 5 6 30. बेरीज करा. 6 6 12 12 0 12 2 डोक्यावर 1 1 5 6 6 3 9 9 3 12. येणार उत्तर 122. पर्याय तिसरा. पर्याय तिसरा. क्लिअर? काही डाऊट आहे? नाही. चालायचे पुढे. चलिए नेक्स्ट. परत तेच कंचे भागुबेव यांचा भागाकार आधी सोडवा. 3640 भागिले 14. बरोबर. 14चा पाढा आला, उत्तर पटकन येणार. 14 1 14 14 2 28. मग 36 मधनं 28 गेले, उरले 8. 8 न 4 जवळ घेतलं 84. 14 सख 84 14 0 0. मग लिहायचं 260 गुणिले 16 प्लस 340 मायनस 4 त्रिक 12. आता तुम्ही म्हणणार सर तो गुणाकार डायरेक्ट करून घेतला, काही अडचण नाही. आता इथं गुणाकार करा. आडवा गुणाकार करायचा. 16 गुणिले 0 16 0 0. 16 सक 96 6 डोक्यावर 9. 16 2 32 32 आणि 9 41. करेक्ट आहे. 4160 प्लस 340 मायनस 12. करेक्ट आहे. धन आणि ऋण संख्या जवळ आल्या की सारख्या चिन्हांची बेरीज करायची. बरं, 340 आणि 12 तुम्ही काढू शकता, पण मी जी सवय सांगतो तीच फॉलो करायची आहे. आणि हो, ज्याला गुणाकारचं दुःख नाही, ज्याला गुणाकार जमत नाही, अरे भाऊ आरंभ 1.0 ही बॅच आहे. जायचंय आणि ती काय करायची? परचेस करायची. तुझं गुणाकार बेरीज वजाबाकी काटाकाटी सगळं टेन्शन मिटून जाईल. आणि ज्याला बेसिक पक्क आहे त्याच्यासाठी गर्दीतून वर्दी बॅचेस. क्लिअर आहे? चला मग बेरीज करा यांची. 0 आणि 0 0. परत 6 आणि 4 10 शी 0. डोक्यावरती 1 1 आणि 1 2 2 आणि 3 5 आणि 4 4500 मायनस किती? 12. बरोबर. मग 4500 किती काढा? 12. मग 4500 मायनस 12. वर 10 इकडे 1 10 2 गेला 8. वर 10 इकडे 1 10 2 गेला 8. 5 1 गेला 4 4 दशाल 6. 4488. पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लिअर? काही डाऊट आहे? नाही. चलायचं पुढं. चलिए नेक्स्ट. काय विषय? भागाकार. 25 ला 5 न भागलं 5. 2 गुणिले 5 प्लस 5.
गुणाकार 2 ने 5 ला गुणा 2 पंच 10, 10 प्लस 5 येणार उत्तर 15. पर्याय दुसरा. क्लियर. चलायचं पुढे. चलिए नेक्स्ट. 5 नंबर. 48 वजा 12 गुणिले 3. मग गुणाकार करा. 12 आणि 3 चा 3 आणि 4 12 त्रिक 36. 48 मायनस 36 प्लस 12 बरोबर. 48 आणि 12 ची बेरीज करा. 48 आणि 12 किती होतात? 60 मायनस 36. 60तून 36 काढा. 60तून 36 गेले 24. पर्याय चौथा. क्लियर. काही डाऊट आहे? नाही. चलायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. किती नंबर? 6. बर, याला काय म्हणतात माहितीये? शाब्दिक रचना. गुणिले म्हणजे प्लस. मग ठेवायचंय समीकरण बरं का. इथंच लिहायचं 82 भागिले म्हणजे काय? वजा 8. वजा म्हणजे काय? गुणिले 2 गुणिले 10. गुणिले म्हणजे काय? प्लस 10 आणि प्लस म्हणजे काय? भागिले 2 बरोबर. कंचे भागू बेव. मग आता हे काय झालं? हे झालं नवीन समीकरण. करेक्ट आहे. मग 10 ला 2 ने भागा. येणार उत्तर 5. म्हणजे 82 मायनस 8 गुणिले 2 प्लस 10 ला 2 ने भागलं 5. करेक्ट. मग गुणाकार करा 8 आणि 2 चा. 8 दुना 16. 82 मायनस 16 प्लस 5 बरोबर. 82 आणि 5 ची बेरीज करा. किती? 87 मायनस 16 बरोबर. 87तनं 16 गेले. 7तनं 6 गेला 1. 8तनं 1 गेला 7. येणार उत्तर 71. पर्याय दुसरा. क्लियर आहे? काही डाऊट आहे? नाही. चलायचं पुढं मग. नक्की. चलिए नेक्स्ट. काय म्हणणार बाबा? 14 ला 2 न भागा. किती येणार? 7. मग आता इथं गुणाकार आहे. मग नियम काय? शून्याने कोणत्याही संख्येला गुणले की उत्तर शून्यच येते. शून्याने कोणत्याही संख्येला गुणले की उत्तर शून्यच येते. म्हणजे एवढे याचं उत्तर 0 प्लस 14 ला 2 न भागलं 2 7 14. 0 आणि 7 7. पर्याय पहिला. क्लियर. काही डाऊट नाही. चलायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. मग आता इथं काय विषय? गुणाकार. 77 ला 7 ने गुणा. 7 7 49 9. डोक्यावरती 4. 7 7 49 आणि 4 53 प्लस 777 प्लस 7चा वर्ग 49 आणि प्लस 7चा 0.1 बरोबर आहे. मग काय करा? 49 आणि 1 ची बेरीज 50 म्हणजे 539 प्लस 777 प्लस किती? 50 बरोबर. सगळ्यांची बेरीज करा. 9 आणि 7 16. 16 आणि 0 16 6. डोक्यावरती 1. 1 आणि 3 4. 4 आणि 7 11. 11 आणि 5 16. 6 डोक्यावरती 1. 1 आणि 5 6. 6 आणि 7 13. 1366 म्हणजेच पर्याय तिसरा. क्लियर आहे? काही डाऊट आहे? नाही. चलायचं पुढं मग. नक्की. चलिए नेक्स्ट. काय म्हणणं आहे बाबा? प्लस म्हणजे भागिले. 36 लिहून घ्या. बरं इथं लिहून घ्या सगळं. 36 बर. गुणिले म्हणजे -12 प्लस म्हणजे भागिले 4. गुणिले म्हणजे -6 प्लस म्हणजे भागिले 2 आणि मायनस म्हणजे काय? गुणिले 3 बरोबर. सोडवा. काय झालं? नवीन समीकरणात भागाकार 2 ठिकाणी आलं. 12 ला 4 न भागलं 3. 6 ला 2 न भागलं 3 म्हणजे 36 -3 गुणिले 3. करेक्ट आहे? मग सगळ्या ठिकाणी काय झालं? आता हे 36 - 3
-3 आणि परत -3 गुणिले 3, परत गुणाकार 3 त्रिक 9 म्हणजे 36 -3 -9. बरोबर. सारख्या चिन्हांची काय बेरीज, 9 आणि 3 ची बेरीज 12 म्हणजे 36 -12. बरोबर. 36 मधून 12 गेले, उरले किती? 36 मधून 12 गेले 24. म्हणजे येणार उत्तर पर्याय. गडबड झाली कुठेतरी, म्हणजे प्लस म्हणजे भागिले घेतलं आपण. बर. गुणिले म्हणजे काय घेतलं? गुणिले म्हणजे मायनस, प्लस म्हणजे भागिले, गुणिले म्हणजे मायनस, प्लस म्हणजे परत भागिले आणि मायनस म्हणजे गुणिले. बर. काय होणार मग? 12ला 4 न भागलं, 4 त्रिक 12, 6ला 2 न भागलं 3. मग हे झालं 36 -3 गुणिले 3. बर. मग 3 त्रिक 9. मग 36 -3 -9 3 12. मग येणार उत्तर किती? 24. येणार उत्तर किती? 24. म्हणजे पर्याय कितवा? चौथा. पर्याय चौथा. तिथं जे आहे तर 24 तुम्ही करून घ्यायचे, काही अडचण नाही. क्लिअर. चालायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. हे जे उदाहरण आहे इथे पी म्हणजे प्लस लिहून घ्या सगळं 32. बरं. यस म्हणजे काय भाऊ? यस म्हणजे भागिले 8, पी म्हणजे +13, क्यू म्हणजे -3 आणि आर म्हणजे गुणिले 5. करेक्ट आहे. मग आता भागाकार करायचं. पहिले कंचे भागू 8 चौक 32, 4 + 13 मायनस गुणाकार करून घ्या लगेच, 3 5 15. 13 आणि 4 किती झाले? 17. 17 - 15, 17 15 गेले 2. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. क्लिअर आहे? काय अडचण आहे? नाही. चलायचं पुढे. चलिए नेक्स्ट. काय मांडणी करूया? स्टार म्हणजे गुणिले लिहा मग 25 गुणिले 5. बर. इथे काय करायचं माहिती तुम्हाला? इथे अंश वेगळा सोडवा. चला अंश मांडू एकदा. अंश आहे 25. बर. स्टार म्हणजे काय? गुणिले 5. बर. ऍट द रेट म्हणजे काय? भागिले 25. त्यानंतर परत ऍट द रेट म्हणजे काय? भागिले 5. परत डॉलर म्हणजे काय? +6. हॅश म्हणजे काय? -4. स्टार म्हणजे काय? गुणिले 3. बरोबर. मग अंश आधी सोडवायचा ना आपल्याला. अंश कसं सोडायचं बघा. मग पहिले कंचे भागू बेव. आता काय सोडवायचं आधी? कंस. मग 25 ला 5 न गुणलं 125 भागिले 25 भागिले 5 +6 वजा. आता कंचे भागू बेवच्या नियमामध्ये जरुरी नाही की तुम्ही भागाकार सोडला आणि गुणाकार सोडवू शकत नाही. भागाकार एका कोपऱ्यात, गुणाकार एका कोपऱ्यात. त्या भागाकार आणि गुणाकाराचा संबंध नाहीये, मग आपण ते सोडवू शकतो. 4 आणि 3 चा गुणाकार घ्या 12. करेक्ट आहे. एका मागे एक भागाकार आले की काय करायचं माहितीये? जी डाव्या बाजूला संख्या ती एकदा लिहून घ्यायची, पोटात रेष आणि उरलेल्या सगळ्यांचा खाली गुणाकार. 25 गुणिले 5 +6 -12. मग 25 5 125 म्हणजे 25 5 हे 5 गेला, हा 5 गेला, म्हणजे ह्या सर्वांचं एवढ्यांचं उत्तर आलं 1. 1 + 6 -12. बरोबर. सारख्या चिन्हांची बेरीज 1 आणि 6 ची बेरीज 7 म्हणजे 7 - 12. मग एक संख्या धन एक संख्या ऋण. 7 न 12 गेले 5, पण कसे 5? -5. खुश व्हायचं नाही, हे फक्त अंशाचं उत्तर आलं -5. आता काय सोडवायचा? छेद. बरोबर. आता काय सोडवायचा? छेद. चला छेद सोडवूया. 18 ऍट द रेट म्हणजे काय? भागिले 9. स्टार म्हणजे काय? गुणिले 3. त्यानंतर हॅश म्हणजे काय? हॅश म्हणजे -4 आणि डॉलर म्हणजे काय? डॉलर म्हणजे +3. बरोबर आहे. आता काय करायचं? 18ला कितीने भागा? 9 ने. 9 2 18 गुणिले 3 -4 +3. परत 2 ने 3 ला गुणा 6 -4 +3.
सारख्या चिन्हांची काय करा, बेरीज करा. मग 6ने 3ला जवळ घेतलं झाले 9. 9 - 4, 9तून 4 गेले 5. हे कुणाचं उत्तर आलं, छेदाचं 5. पोटात रेष. आता वजा 5ला 5न भागलं तर उत्तर येणार 1 आणि ऋणाला धनानं भागलं म्हणून -1. -1 पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. चालायचं पुढं मग नक्की. चलिए नेक्स्ट. 10 + 3 × 45 भागिले 5. चला भाऊ भागाकार करा. 45ला 5 भागलं किती, 9. 10 + 3 × 9. 9 आणि 3चा गुणाकार 27. 10 + 27 येणार उत्तर 37. पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लिअर आहे? चालायचं पुढे. चलिए नेक्स्ट. काय विषय भाऊ, आता नीट लक्ष द्या. नीट लक्ष द्या. 5 भागिले 9 आधी सोडवायचे. मग 18 बर 5ला 9ने भाग जात नाही. 5ला 9ने भाग जात नाही. मग काय, 18 × 5 पोटात रेष खाली 9 + 7 - 4. बरोबर आहे. 18ला 9ने भाग जातो. 9 × 1 = 9, 9 × 2 = 18. मग 2 × 5 + 7 - 4. बरोबर. मग 2 आणि 5चा गुणाकार 2 पंच 10 + 7 - 4. 10 आणि 7ची बेरीज 17 - 4. 17तून 4 गेले 13. पर्याय चौथा. पर्याय चौथा. क्लिअर आहे? काही डाऊट आहे? नाही. चालायचे पुढे मग नक्की. चलिए नेक्स्ट. जर भागिले म्हणजे वजा, गुणिले म्हणजे भागिले, बेरीज म्हणजे गुणिले, वजाबाकी म्हणजे प्लस, तर खालील प्रश्नाचे उत्तर काय? चला मग 4. बर गुणिले म्हणजे काय, बर हे कसं करायचं अशा वेळेस माहिती का, चिन्ह नाही दिले ना, लिहून घ्यायचं. आपण लिहून घ्यायचं. जिथं भागिले, भागिले म्हणजे वजा, गुणिले म्हणजे बेरीज, गुणिले म्हणजे भागिले म्हणजे वजा, गुणिले म्हणजे भागाकार, भागिले म्हणजे वजा, गुणिले म्हणजे भागिले, बेरीज म्हणजे गुणिले आणि वजाबाकी म्हणजे प्लस. बरोबर आहे. तर खालील प्रश्नाचे उत्तर काय, अशा प्रकारचा हा प्रश्न आहे. मग काय करायचं माहिती आहे की पहिले आता याच्यात लिहून घ्या. 4 गुणिले म्हणजे भागिले 2, प्लस म्हणजे गुणिले 3, मायनस म्हणजे +4 आणि भागिले म्हणजे +4, भागिले म्हणजे -1 आणि वजा म्हणजे +3. करेक्ट आहे? मग काय करायचं, सारख्या चिन्हांची बेरीज नाही. पहिले 4ला 2 भागा, किती येणार, 2 गुणिले 3 +4 -1 +3. परत 2 आणि 3चा गुणाकार 6 +4 -1 +3. परत 6 आणि 4 10, 10 आणि 3 13, 13 -1 येणार उत्तर 12. पर्याय दुसरा. पर्याय दुसरा. पटतंय? डोक्यात जातंय? नक्की. चालायचं पुढे मग. चलिए नेक्स्ट. @ हे प्लस असेल आणि पर्सेंटेज हे मायनस असेल तर खालीलपैकी कोणता पर्याय लहान आहे? आता इथं फंडा काय, इथं फंडा हा आहे, सर्व पर्याय सोडवावे लागतील. बरोबर. अशा प्रकारचा प्रश्न आला की विचार फिक्स करून ठेवायचा. इथं आपल्याला 2 किंवा 3 मिनिटं आपले जाणार आहे, पण उत्तर पक्क येणार आहे. काय करायचं मी तुम्हाला, @ हे प्लस आहे आणि पर्सेंटेज हे मायनस आहे. घ्या पहिला पर्याय. मग 5 @ म्हणजे +13 -6 +54 -56. मग आता काय करायचं, सारख्या चिन्हांची बेरीज कुणाकुणाची, 5 13 54 यांची बेरीज. 13 आणि 5 18, 18 आणि 54 72 -56 आणि 6 62. किती आलं, 10.
ओके, सेकंड बघा आता 9 प्लस 19, सेकंड इकडे सोडवूया. 9 प्लस 19 मायनस 95 प्लस 22 मायनस 86. परत 9 त्यानं बेरीज करायची. 9 19 आणि कोणाची 22ची. 19 आणि 9 किती 28 प्लस 22 मायनस 95 86 ची बेरीज. 5 आणि 6 11 1 डोक्यावर 1 1 9 10 10 8 18 181. बरोबर आहे. मग 28 आणि 22 यांची बेरीज करा. 8 2 10 0 डोक्यावर 1 1 2 3 3 2 5 50 मायनस 181. करेक्ट आहे. मग आता काय होणार 181 मधनं किती काढायचे 50 म्हणजे यांना उत्तर ऋण हे 50 मायनस 181 भागिले म्हणजे वजा 50 वजा 131. किती उत्तर आलं वजा 131. याचं आलं 10, याचं आलं वजा 131 म्हणजे हा तसाच रेस मधून कटला. कारण याचं उत्तर धन आलं ना. काय आलं धन. परत एकदा बघा 9 ॲट द रेट म्हणजे काय प्लस 9 प्लस 19 मायनस 95 प्लस 22 मायनस 86. 95 86 ची बेरीज 181. 19 9 22 ची बेरीज किती 50. ओके चला तिसरा पर्याय बघूया. काय म्हणणं आहे भाऊ 35 प्लस 21 मायनस 88 प्लस 32 मायनस 54. ओके चला सारख्या चिन्हांची काय करा बेरीज. मग कुणा कोणाची बेरीज 35 21 32. 5 आणि 1 6 6 आणि 2 8 3 आणि 2 5 5 आणि 3 8 मायनस 88 मायनस 54. धन आणि ऋण गेलं कॅन्सल म्हणजे मायनस 54. तिसऱ्याचं उत्तर आलं मायनस 54. करेक्ट आहे. चौथ्याचं उत्तर काढूया. काय येणार चौथ्याचं उत्तर बघा 57 प्लस 3 मायनस 75 प्लस 7 आणि मायनस 56. मग बेरीज कोणाकोणाची 57 3 60 60 आणि 7 67 मायनस 75 आणि 56 ची बेरीज 5 आणि 6 11 1 डोक्यावर 1 1 5 6 6 7 13 131. करेक्ट आहे. मग 131 मधनं किती काढायचे 67. चिन्ह ऋणच येणार. वर 131 खाली 67 वर 10 इकडे 1 10 आणि 1 11 7 गेला 4 3 7 जात नाही वर 10 इकडे 1 10 आणि 3 13 7 गेला 6 मायनस जशाल तसं किती मायनस 64. बरोबर आहे. मग आता मला सांगा एक आहे 131 एक आहे 54 एक आहे 64 आणि तिघं काय ऋण आहे. मग संख्या रेषेत आपण शिकलो पूर्णांक युक्त अपूर्णांकात काय फंडा आहे की ही मधली 0 इकडं धन 1 इकडं 2 इकडं 3 इकडं 4 इकडं -1 -2 -3 -4. बरोबर. म्हणजे या ऋण साईडला काय होतं माहिती का ही जी असते ही कोण आहे मोठी इकडून कुणाकडे लहानाकडे आणि धन साईडला काय असतं ही असते लहानाकडून मोठीकडे. बरोबर आहे. मग सर्व ऋण संख्या आहे. बरोबर. म्हणजे आता जी दिसायला आता वजा 131 इकडं म्हणजे जी दिसायला मोठी ती कशी लहान म्हणजे येणार उत्तर पर्याय दुसरा हा कसा आहे सर्वात लहान पर्याय आहे. सर्वात लहान पर्याय आहे. क्लियर. काय डाऊट आहे नाही. चालायचं पुढं मग. चलिए नेक्स्ट. चिल्लर आहे भाऊ 225 ला 25 न भागा 25 न 2.25 गुणिले 3 प्लस 9 9 त्रिक 27 प्लस 9 मग येणार उत्तर 36 पर्याय चौथा. क्लियर. चालायचं पुढं नक्की. चलिए नेक्स्ट. परत 9 ला 9 न भागा उत्तर 1 9 गुणिले 9 प्लस 1 मायनस 9 9 ला 9 न गुणा 81 प्लस 1 मायनस 9 81 ने 1 82 मायनस 9 82 9 गेले ते 2 आणि इकडचे 7 म्हणजे किती 73 पर्याय दुसरा. क्लियर आहे. काय डाऊट आहे नाही. चालायचं पुढं मग. चलिए. काय म्हणणं आहे गुणिले म्हणजे बेरीज भागिले म्हणजे वजाबाकी
मग गुणिले म्हणजे बेरीज लिहून घ्या. 14 प्लस 6 भागिले म्हणजे वजाबाकी 70 प्लस म्हणजे भागिले 10 आणि मायनस म्हणजे गुणिले 2. चला 70ला 10 भागा 7. 14 प्लस 6 मायनस 7 गुणिले 2. 7ला 2 गुणा 14. 14 प्लस 6 मायनस 14. 14 गेला उत्तर किती 6. पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर आहे, समजते. चलायचे पुढे मग. चलिए नेक्स्ट. काय विषय बाबा 20 नंबर. मग बेचोक 8 म्हणजे 3 प्लस 8 प्लस 6 सगळ्यांची बेरीज 8 आणि 3 11 आणि 6 किती 17. पर्याय पहिला. पर्याय पहिला. क्लिअर. चलायचं पुढं. चलिए नेक्स्ट. तर इथं आपलं मूलभूत क्रिया म्हणजे विदाऊट फॉर्म्युला, बरोबर, बिना सूत्राचे कंचे, भागू, बेवा आणि कंसावरचे उदाहरणं संपलेले आहेत. भेटूया नेक्स्ट लेक्चरला. गुड डे ऑल ऑफ यू.